लोकसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या पत्राची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. तृणमूल काँग्रेस गटाला स्वतंत्र जागा मंजूर केली, परंतु ही संलग्नता कोणत्या कायदेशीर चौकटी अंतर्गत देण्यात आली हे स्पष्ट केलेलं नाही. खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य. मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि कॉक्रोच जनता पार्टीचं धरणे आंदोलन. केंद्र सरकार सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर निकालातील गुणांमध्ये तफावत असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी. एक्का दुक्का सोडून सर्वच जण शिवसेनेत प्रवेश करणार. खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा दावा. मंत्री संजय शिरसाटांकडून घाटी रुग्णालयाची पाहणी. निकृष्ट दर्जाचं काम बघून पालकमंत्री संजय शिरसाटांचा पारा चढला. अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश द्या. पत्रातून मागणी. लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 15 खासदार शिवसेनेकडे आहे. सगळ्यात विश्वासातला मित्र म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासाठी काम करतायत, त्यामुळे केंद्रात 3 मंत्रिपदं द्यायला हरकत नाही. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. दिल्ली पोलीस हुकुमशाही पद्धतीनं वागलं. सरकारकडून लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय. नाना पटोले यांची सोनम वांगचुक यांच्यावर प्रतिक्रिया. शिवसेनेचं विभाजन झालं त्यावेळेस शेड्यूल 3 प्रमाणे कारवाई केली असती, तर आता बंडखोर खासदारांची हिंमत झाली नसती. शिवसेनेच्या बंडखोर खासदारांवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्येच राम राहिला नाही म्हणून त्यांना आता राम आठवतोय. मंत्री गिरीश महाजनांची टीका. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांची जय पवारांनी घेतली बैठक. बैठकीत प्रत्येक प्रभागातील विकास कामांचा आढावा, प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा यावर चर्चा झाली आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांना अर्थ खातं द्या. राष्ट्रवादीच्या वाट्याचे अर्थ खाते सुनेत्रा वहिनींकडे द्यावे. नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची मागणी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 23 जुलैला होणार लोकार्पण. राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीत पुतळा कला मंदिराच्या आवारात बसवण्यात येणार आहे. आरडीसी बँकेतील कथित गैरव्यवहारांवर खरं रामदास कदमांचा मोठा स्फोट. उच्चस्तरीय चौकशीची थेट मागणी. कदम विरुद्ध तटकरे संघर्ष पेटलाय. सुनील तटकरे एहसान फरामोश. विश्वासघातकी रामदास कदमांचा घणाघाती हल्लाबोल. धाराशिवमधील आठवडी बाजारातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं आंदोलन. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा. शिवसेनेचे सांगली मिरज संपर्क प्रमुख महादेव सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे एका पित्याचा आणि त्याच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा जीव वाचलाय. तात्काळ 112 क्रमांकावर फोन करून मागितली मदत. अकोल्यात प्रथमच जगन्नाथाची भव्य ऐतिहासिक रथयात्रा. रथयात्रेत प्रथमच 31 फूट उंच आणि 5 टन वजनाचा भव्य रथ. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात वनपट्टेधारकांच्या जमिनीचे मोजमाप. अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचा प्रकार उघडकीस. परभणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन. पंढरपूरमध्ये दर्शन रांगेतील भाविकांना एकनाथ शिंदेंच्या हस्ते पाण्याच्या बॉटल्सचं वाटप, तर भाविकांशी संवाद साधून सोयीसुविधांबाबत केली विचारपूस. ठाण्यात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सोलापूरच्या विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं थाळीनाद आंदोलन. पंढरपूरच्या इस्कॉन मंदिराला खासदार हेमा मालिनींनी अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिलाय. रोबोटिक हत्तीबाबत आकर्षण. सोनम वांगचुक यांच्या लढ्याला कोल्हापुरातून ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा. गडचिरोलीत वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी लक्षवेधी निदर्शनं. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई गोवा महामार्गावरील पावशी ठिकाणी रस्त्याला तडे. महामार्गाच्या कामासंदर्भात प्रश्नचिन्ह. ठेकेदाराने याची तात्काळ दखल घेऊन तडे बुजवावे अशी मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी माकडाचा धुमाकूळ. माकड घरात शिरताच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती. रवी राणा आणि नवनीत राणांची क्रिकेट अकॅडमीमध्ये बॅटिंग. दोघांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. कारवाई करताना थोडे भान ठेवा. एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना. परवाना तत्काळ रद्द किंवा निलंबित केल्यास रुग्ण, ग्राहक आणि आस्थापनाचे काय? न्यायालयाचा सवाल.
कोल्हापुरात धनादेश न वटलेले 360 खटले लोक अदालतीत निकाली लागले तर 26,078 प्रलंबित प्रकरणांपैकी 3,903 खटले तडजोडीसाठी. सोनम वांगचुक यांच्यावर मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीची पोस्ट. लोकशाही, संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत संदेश. नंदुरबारच्या शहाद्यात शिवसेनेच्या बीएलओ मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नंदुरबारात भक्तिमय वातावरणात जगन्नाथ रथयात्रा महाप्रसादानं भक्तिमय सोहळ्याची सांगता. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह. 1,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. चंद्रपुरात ओबीसी महासंघाची नियोजन बैठकीत 7 ऑगस्टला बेंगळुरूमध्ये होणाऱ्या 11व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीचा आढावा. सांगलीत स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आक्रमक. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराजांचा इशारा. जुहू चौपाटीवर 7 दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य. लोकशाही मराठीचा सलग 7व्या दिवशी रिअॅलिटी चेक. पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीला 35 कोटींचा भुर्दंड. पुणेकरांकडून मिळत कर आणि पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी जप्तीची कारवाई. वाशिम बसस्थानक परिसर अस्वच्छतेचं केंद्र. बसस्थानक परिसरात डुकरांचा मुक्त संचार. जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य. पंढरपुरातील सुविधांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून बुलेटवर फिरून पाहणी. जयकुमार गोरेंचा भाविकांशी संवाद. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राम मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं रामरक्षा पठण कार्यक्रम. भिवंडीत भ्रष्टाचार करून विकास आराखड्यातील आरक्षण हटवण्याचे षडयंत्र. माजी सभागृह नेत्यांचा आरोप. यवतमाळच्या खामखेडा भागातील शेतकरी आक्रमक. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा. अकोल्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांप्रकरणी 9 कंपन्यांवर गुन्हे दाखल. सोयाबीन बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारीनंतर कारवाई. वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी येथील मटकर यांच्या गणेश शाळेत लगबग. गणेशोत्सवाला 2 महिने. सोलापुरातील एनटीपीसी परिसरात 46 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती. सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील डीमार्ट जवळ दुचाकीचा अपघात. दुचाकीची डिव्हायडरला धडक. दुचाकीस्वार गंभीर जखमी. मुंबईच्या कोस्टल रोडवर पोर्शे कारचा भीषण अपघात. नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुभाजकावर आदळली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यानं चालकाचा जीव थोडक्यात बचावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर रस्त्यात विद्यार्थिनीची छेड. जाब विचारणाऱ्या खरतर पोलिसांवर दारूच्या बाटल्या फेकत बेगमपुरा पोलीस ठाण्यात राडा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खांदिवडे गावाजवळ तानसा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. अंघोळीसाठी गेलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं घटना घडली. एचएसआरपी डिजिटल नंबर प्लेट नसलेल्या 2,684 वाहनांवर कारवाई. पुणे विभागात आतापर्यंत 9,56,347 गाड्यांना डिजिटल नंबर प्लेट. बीडच्या परळीत राजकीय वैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला. नगरसेवकाच्या इशाऱ्यावरून मारहाण झाल्याचा. पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश. तब्बल 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून कारवाई. 5 गुन्हे उघडकीस तर 10,34,000चा मुद्देमाल जप्त. डोंबिवलीतील शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील 5वी महिला आरोपी अटकेत. रमेश म्हात्रेंच्या आत्मसमर्पणाकडे सर्वांचं लक्ष. यवतमाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 16 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. 2 अट्टल चोरटे जेरबंद तर 15,68,000चा मुद्देमाल हस्तगत. बीडच्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक या ठिकाणी भर दिवसा घरफोडी. अंदाजे 5.5 लाखांचा मुद्देमाल लंपास. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नवी मुंबईत खंडणी देण्यास नकार दिल्यानं कामगारावर लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला. पूजा बनसोडे अटकेत तर उर्वरित 4 आरोपी फरार. वर्ध्यात दारूचा मोठा साठा जप्त. छापा टाकत 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या बिटरगाव पोलिसांची भंगार दुकानांवर धडक कारवाई. 12 संशयित मोटरसायकलींसह मुद्देमाल ताब्यात. धुळ्यात मित्राकडूनच मित्राची हत्या. पैशांच्या व्यवहारातून हत्या करून शोधण्याचा बनाव. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना 10,000ची लस घेताना अटक. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रयत्न केल्याप्रकारे गुन्हा दाखल करण्याचं सांगत 30,000ची केली होती मागणी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या 1.95 कोटींच्या अनुदानात अपहार. मराठवाडा बंजारा सेवा संघाचे तत्कालीन कोषाध्यक्ष पंडित भिका जाधव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल. साताऱ्यातील पाटणमध्ये गौण खनिज मुरुम चोरी झाल्याचा प्रकाराची सखोल चौकशी करून जलसंपदा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. चंद्रपुरातील डोंगरगाव मस्केत किरकोळ वादातून भावाकडूनच भावाची हत्या, घराच्या जागेच्या वादातून हत्या. कल्याणच्या आडिवली परिसरात पेंद्याभाई हत्याकांडाचा 36 तासात छडा. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्याभाई याची प्रेयसीसमोर 16 वार करून निर्घुण हत्या. फिफा विश्वचषक अंतिम फेरीत अर्जेंटिना स्पेन आमने सामने. 39 वर्षीय लिओनेल मेसीच्या अनुभवाची 19 वर्षीय लामिन यामालच्या युवा जोशाशी टक्कर. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहर. पूंछ राजौरीत अचानक पूर आणि दरडी कोसळून 11 जणांचा मृत्यू. अनेक जण बेपत्ता तर घरं वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली. जम्मू काश्मीरच्या राजौरी ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर. पीर पंजाल परिसरात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. मुंबईत महिन्याभरात 902 झाडं उन्मळून पडली. 1251 फांद्या कोसळल्या. झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण. पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फूट 3 इंचांवर. तर पावसामुळे खरीप पिकांना दिलासा. कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप सुरूच. पावसामुळे वातावरणात गारवा. कोल्हापूरचं राधानगरी धरण 70% भरलं. राधानगरी धरणात प्रतिसेकंद 2779 क्युसेक पाण्याची आवक. साताऱ्यातील कन्हेर धरणातून 500 क्युसेकनं विसर्ग सुरू. वेण्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढलाय. कोयना धरणात पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक 21,195 क्युसेक सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.